दिल्लीतील आंदोलनादरम्यान नागपूरच्या शुभम मून या तरुणाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। शुभम सध्या नागपुरात परतलाय। कॅनॉट प्लेस परिसरात आंदोलनादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज सुरू असताना आपण आपल्या रूमकडे परतत असताना कोणतेही कारण नसताना काही पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्याने केलाय। तसंच मारहाण करणाऱ्या काही पोलिसांच्या गणवेशावर नेमप्लेट नसल्याचाही दावा त्याने केलाय। असा अनुभव असा होता की मी 19 तारखेला नागपूरवरून दिल्लीला निघालो होतो प्रोटेस्टमध्ये सामील व्हायसाठी, कारण की 20 तारखेचा खूप मोठा प्रोटेस्ट होणार होता जंतर मंतरवर। तर 19ला आम्ही तिघ जण, मी माझे दोघं मित्र दिल्लीला निघालो आणि दिल्लीला पोहोचल्यावर सकाळी मॉर्निंगला आम्ही फ्रेश होऊन जंतर मंतरकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही कमीत कमी 3 ते 4 तास आम्ही प्रोटेस्टमध्ये सामील होतो। आणि जेवढं मी माझ्या डोळ्यांनी प्रोटेस्ट तो बघितला, मला तिथे कुठेही काही असं स्टुडंटचे नारे नाही दिसले, खराब नारे म्हणू शकतो आपण, जे म्हणतात की बेकार नारे देऊन राहिले या काही असं वाईट करून राहिले, ते असं काहीच नव्हतं। पीसफुली सगळे प्रोटेस्ट करत होते। मला 2 ते अडीच तास लागले जंतर मंतरच्या आतमध्ये मेन सेंटरमध्ये पोहोचायसाठी। तिथे टेंट लागला आहे आणि तिथे लिटरली एवढं जास्त सफोकेशन होते, कारण की भीड एवढी जास्त आहे आणि दिल्लीमध्ये गरमी खूप जास्त आहे। तर आम्ही 3-4 तास प्रोटेस्टमध्ये असल्यानंतर परत रूमकडे गेलो की आम्ही सायंकाळी परत येऊ बा। तर रूमकडे गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन परत सायंकाळी 5 ते 6 वाजता आम्ही जंतर मंतरकडे जायसाठी निघालो। इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। यामुळे दारणा धरण 86% भरले। धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 4 फूट उंचीने उघडण्यात आलेत। सध्या धरणातून 15,800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदी पात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता लक्षात घेत धरणालगतच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तसंच नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले। इगतपुरी तालुक्यातील मुरंबी भंबाळे फाटा शिवारात भर पावसात बिबट्याचा मुक्त संचार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। दिवसाढवळ्या एका शेतकऱ्याच्या घरासमोर बिबट्या आल्याने घरातील सदस्यांची एकच धावपळ उडाली। बिबट्या दिसताच कुटुंबियांनी लहान मुलांसह सर्वांना घरात सुरक्षित घेतलं। दरम्यान घरातील कुत्रा बिबट्याच्या दिशेने धावून गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं। शेतकऱ्याने हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय। त्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय। परिसरात बिबट्याचा वारंवार वावर होत असल्याने वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही 117 शाळा शून्य शिक्षकी असून शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होतोय। जिल्ह्यातील 6,188 मंजूर शिक्षक पदांपैकी 5,311 शिक्षक कार्यरत आहेत। 877 पदं रिक्त आहेत आणि या रिक्त पदांमुळे अनेक ठिकाणी दुसऱ्या शाळांमधील शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली। शून्य शिक्षकी शाळांमध्ये वणी तालुका आघाडीवर आहे। त्यापाठोपाठ घाटंजी, राळेगाव, झरी, आर्णी आणि केळापूर या तालुक्यांचा समावेश आहे। शिक्षण विभागाने 701 पदांच्या भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सुरू असल्याचं सांगितलंय आणि उर्वरित पदं भरण्याची कार्यवाही देखील सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान ग्रामीण भागातील पालकांनी शून्य शिक्षकी शाळांवर कायमस्वरूपी शिक्षकांची तातडीने नियुक्ती करून विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। जळता गावाची रहिवासी आहे। जळता गावामध्ये प्राथमिक शाळा इथे 2च शिक्षक आहे। ते शिक्षक काही शिकू शकत नाही, कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहे। आता शिक्षक म्हणून स्वतः येणार आहे आणि इथून काहीच शिक्षक नाही हे नाही। आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही मी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही। आम्ही काही मारेगाव मध्ये इथं काही शिकू शकत नाही। आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची। तर आम्हाला शिक्षक पाहिजे। आमची लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून। आम्ही रोजगार हमीचे म्हणजे रोजगार हमीचे आहोत। तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत? आमची पुढची मागणी एवढंच आहे की आमच्या शाळेवर जे 65 विद्यार्थी आहे, 65 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक काही शिकू शकत नाही। आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर 2 शिक्षक यांनी द्यायला पाहिजे। 2 शिक्षक 2 लेकराला एक आई वडील सांभाळू शकत नाही, तर 65 लेकरांना 2 शिक्षक का सांभाळणार आहे बा? तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर शिक्षक द्या आणि आमचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे
त्यामध्ये मी सुचवू इच्छितो 131 शाळेवर शिक्षक नाही, यापेक्षा त्या शाळेवर शिक्षक नाही हे खरं आहे, परंतु तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. पण ही तात्पुरती व्यवस्था ही कायमस्वरूपी केली पाहिजे. आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून माझं सांगणं आहे की त्याच गावातला शिक्षक कंत्राटी पद्धतीनं समजा जर नेमला तो अधिक चांगल्या रीतीनं त्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. याचा प्रयोग आपण केलेला होता 2 वर्षापूर्वी, परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला मान्यता दिली होती. आपण ते खनिकर्म योजनेतून कंत्राटी शिक्षक नेमले होते. तशा पद्धतीचे आज जिल्ह्यामध्ये 832 शिक्षक कमी आहेत. तशा पद्धतीचे जर शिक्षक नेमल्या गेले तर निश्चितपणे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.